गुड इव्हनिंग सगळ्यांना नमस्कार. मॅडम आपण आता सुरुवात करायला हरकत नाही. मॅडम आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा प्लीज हा मॅडम. येतात. हा येतात. ओके ओके येस. सगळ्यांना नमस्कार. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित विकसित भारत संवाद हा एक ऑनलाईन व्याख्यानमालेचा आपण उपक्रम हाती घेतलेला होता, जो 17 सप्टेंबरला देशाचे दिवसानिमित्त आपण 17 सप्टेंबरला या उपक्रमाची सुरुवात केली. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा हा पंधरवाडा होता आणि यामध्ये मॅडम आम्ही 3 प्रकारचे उपक्रम उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने हाती घेतलेले होते. त्यातला पहिला उपक्रम जो होता तो प्रामुख्याने भारतामधले आणि राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरचे मी हे झालेला आहे. So you are not audible. यू आर नॉट ऑडिबल सर. या आल्या होत्या डॉक्टर मनीष दाभाडे होते, श्री आशिष चांदोरकर जिनेवा स्वित्झर्लंड. शैलेंद्र आवाज येत नाहीये तुमचा. मला वाटतं ते डिस्कनेक्ट झाले काय ही शंका आहे. इट्स ओके सर, आपण परत कनेक्ट झालोय. थोडा एक टेक्निकल ग्लिच होता. सर झालोय कनेक्ट आपण परत सगळेजण. त्यामुळे आजचं हे कन्क्लुडिंग आपण लेक्चर ऑनरेबल व्हाईस चान्सलर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी न्यू दिल्ली प्रोफेसर शांतिश्री पंडित मॅडमचं आपण ठेवलेलं होतं. दुसरा उपक्रम मॅडम आपण हाती घेतला होता तो NSSच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण ह्या पंधरवाड्यामध्ये आयोजित केले गेले होते आणि त्याचप्रमाणे स्वच्छता पंधरवाडा हा देखील आपण म्हणून संपूर्ण राज्यभर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं. पहिल्यांदाच उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विकसित भारत संवाद अशा प्रकारच्या एका व्याख्यानमालेचं राष्ट्रीय व्याख्यानमालेचं आयोजन केलं गेलं. यामध्ये प्रामुख्याने सध्या जसं ज्या पद्धतीने विकसित भारताच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडनं वेगवेगळ्या प्रकारचे पावलं उचलली जात आहेत, योजना आखल्या जात आहेत, त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विकसित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून देखील मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न हे चालू आहेत. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक विभागाला आपला पर्स्पेक्टिव्ह प्लॅन म्हणजे त्याच्यामध्ये 2029, 2035 आणि 2047 अशा 3 टप्प्यांमध्ये पर्स्पेक्टिव्ह प्लॅन हा तयार करायला सांगितला गेलेला आहे. त्यामुळे विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत या दोन्हीच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न हे राज्य पातळीवरती आणि केंद्र पातळीवरती आपण सुरू केलेले आहेत. माननीय मंत्री महोदय उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग चंद्रकांत दादा पाटील यांची अशी कल्पना होती की विकसित भारताचे जे वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत या संदर्भामध्ये एक प्रकारचा अवेअरनेस आपल्या सगळ्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत लोकांमध्ये व्हावा, प्राध्यापकांमध्ये व्हावा. नेमकं कोणत्या आधारावरती आपण ह्या विकसित भारताच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहोत आणि मग ते वेगवेगळ्या व्हर्टिकल्सला गृहीत धरून आपण ह्या व्याख्यानांच्या विषयांचं आयोजन केलं गेलं होतं. नवीन राम चौधरी सरांनी डिफेन्स सेक्टरमध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर भारत तो एक महत्वाचा व्हर्टिकल आहे म्हणून त्याच्यावर
पुरी मॅडमनी विशेष करून आपली इंटरनल स्टेबिलिटी, आपली डेमोक्रेसी आणि जेही आपल्या संसदीय लोकशाहीचे स्ट्रॉंग पिलर्स आहेत हे आपल्याला कसे स्ट्रॉंग पुढच्या काळामध्ये ठेवावं लागेल, ती ऍसेट कशी असेल या दृष्टिकोनातनं आपलं प्रेझेंटेशन केलेलं होतं. तिसरं जे होतं लेक्चर ते डॉक्टर मनीष दाभाडे यांनी गेल्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण हे कशा पद्धतीने विकसित होत गेलं आणि फॉरेन अफेअर्स हे एक इन्स्ट्रुमेंट म्हणून कशा पद्धतीने वापरला जात आहे तुमचे नॅशनल गोल्स अचीव्ह करण्यासाठी, स्पेशली विकसित भारत असेल, आत्मनिर्भर असेल या दृष्टिकोनातनं आणि कॉमन मॅनच्या इकॉनॉमिक ऍस्पायरेशन पूर्ण करण्यासाठी फॉरेन अफेअर्स कसं वापरलं जात आहे या दृष्टिकोनातनं प्रकाश टाकला. आशिष चांदोरकरांनी विशेष करून गेल्या 10 वर्षामध्ये जे इकॉनॉमिक रिफॉर्म झालेत त्या रिफॉर्म्समध्ये प्रामुख्याने जीएसटी पासनं तर अगदी फॉरेन रेमिटन्स पर्यंत या सगळ्याच बाबतीमध्ये अत्यंत सविस्तर अशा प्रकारचं विश्लेषण यामध्ये केलं. आणि आता 5वा जो अत्यंत महत्वाचा पिलर आहे तो एज्युकेशनचा आहे. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विकसित भारताचा एक अत्यंत महत्वाचा पिलर म्हणून आपण एज्युकेशनकडे प्रामुख्याने पाहतो आहोत. आणि आपण हेही बघितलं आहे की 1991 नंतर वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये रिफॉर्म झाले. एज्युकेशन हे एकमेव सेक्टर असं होतं की ज्यामध्ये कोणत्या प्रकारचे रिफॉर्म झाले नव्हते, जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या माध्यमातून इंट्रोड्यूस केले गेलेले आहेत. यावेळेला एज्युकेशन हा ऑर्गॅनिकली कनेक्टेड आहे विकसित भारताच्या लार्जर गोलशी. जर विकसित भारताचं ड्रीम तुम्हाला अचीव्ह करायचं असेल तर जर भारताला प्रॉडक्ट नेशन बनवावं लागेल आणि जर प्रॉडक्ट नेशन बनवायचं असेल त्याची महत्वाची जी कंडिशन आहे ती स्किल्ड ह्युमन रिसोर्स जनरेट करणं. हे स्किल ह्युमन रिसोर्स जनरेट करण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी ही एज्युकेशन सेक्टरकडे आहे. आणि त्यामुळे एज्युकेशन सेक्टरचा क्वांटिटेटिव्ह एक्सपान्शन गेल्या 10 वर्षामध्ये आणि क्वालिटेटिव्ह एक्सपान्शन या दोन्ही दृष्टिकोनातून आपण पाहतोय. आम्हाला अभिमानाने सांगावं असं वाटतं मॅडम आपल्याला की संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र हे हायर एज्युकेशन मध्ये अत्यंत अग्रणी अशा स्वरूपाचं राज्य आहे. आपल्याकडे 6000 इन्स्टिट्यूट्स आहेत, 83 युनिव्हर्सिटीज आहेत, 43 लाख स्टुडंट्स आहेत. आणि एवढंच नाही तर नॅक अक्रेडिटेशन मध्ये संपूर्ण देशामध्ये नंबर 1 ला आहोत, ऑटोनॉमस कॉलेजमध्ये नंबर 2 ला आहोत. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन आता संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. ग्रॅज्युएशन करताना एईडीपी म्हणजे अप्रेंटिसशिप इम्बेडेड डिग्री प्रोग्राम्स आपल्याकडे सर्व विद्यापीठांमध्ये सक्सेसफुली लॉन्च झालेले आहेत. त्यामुळे ऑन जॉब ट्रेनिंग असेल, त्याच्याचप्रमाणे इंटर्नशिप असेल, या सगळ्या गोष्टी आहेत. मेजर मायनर डिव्हिजन पासून अत्यंत उत्तम पद्धतीने सगळं एनईपीचं इम्प्लिमेंटेशन हे राज्यामध्ये चालू आहे. एज्युकेशन हा पिलर पुढच्या 25 वर्षांमध्ये कसा महत्वपूर्ण असणार आहे आणि त्यातल्या त्या स्किल डेव्हलपमेंट, स्किल इन्कल्केशन हे एज्युकेशनची कशी प्रायोरिटी असली पाहिजे या दृष्टिकोनातनं प्रकाश टाकण्यासाठी आपण प्रामुख्याने आज डॉक्टर शांतीश्री पंडित मॅडमना बोलवलेलं आहे. मी मॅडमचा परिचय देण्यापूर्वी प्रथम अगदी थोडक्यामध्ये आमच्या ह्या संपूर्ण व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी ज्यांनी आम्हाला पूर्ण मार्गदर्शन केले ते आमच्या विभागाचे माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण चंद्रकांत दादा पाटील असतील, आमचे राज्यमंत्री इंद्रजीत नाईक असतील, त्याचप्रमाणे आमच्या विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी जी असतील, तसेच आमचे 4ही डायरेक्टर्स म्हणजे डायरेक्टर ऑफ आर्ट्स, डायरेक्टर ऑफ लायब्ररी, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि डायरेक्टर हायर एज्युकेशन, आमच्या सगळ्यांचा प्रयत्नातनं आपण आजच्या ह्या व्याख्यानमालेचं अत्यंत सक्सेसफुली आयोजन हे केलेलं होतं. मी या सगळ्यांचं या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो. आणि आजही माननीय मंत्री महोदय दिवसभर कार्यक्रमात त्यांनी सांगितले की मी इन बिटवीन एकदा जॉईन करेल आणि त्यांनी या कार्यक्रमाला अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा देखील आपल्याला या प्रसंगी दिलेल्या आहेत. मित्रांनो, आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, स्किल इन्कल्केशन आणि विकसित भारत या दृष्टिकोनातनं आपल्याला आज जे वक्त्या लाभलेले आहेत त्या प्रोफेसर शांतीशीर पंडित हे नाव अख्ख्या राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला आपल्याला परिचित आहे. एक अत्यंत रिनाउंड स्कॉलर, एक अक्लेम्ड अकॅडमिशियन आणि त्याचप्रमाणे ऑथर. तुम्हाला त्यांचे संडेचे कॉलम्स तुम्हाला कल्पना असेल, मॅडम रायटिंग मधनं असतात आणि त्यांच्या बेसिकली त्यांच्या वक्तव्यामधनं यापूर्वी मॅडम आमच्या सह्याद्री शिक्षण संवादला पण येऊन गेलेल्या आहेत. मॅडम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंट ऑफ सिव्हिक्स अँड पॉलिटिक्स मध्ये प्रोफेसर होत्या आणि त्यांनी बराच काळ या ठिकाणी घालवलेला आहे. आणि त्यानंतर मॅडम जेएनयूच्या व्हीसी आहेत. मॅडमनी यापूर्वी अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. मॅडम जेएनयूच्या अल्युमनाय आहेत आणि आपल्या विचारांमध्ये अत्यंत स्पष्टता, क्लॅरिटी आणि जे आहे ते अगदी स्पष्टपणे समोर मांडणाऱ्या, अत्यंत निर्भीडपणे मत मांडणाऱ्या अशा स्वरूपाच्या एक अत्यंत वेल नोन केवळ राष्ट्रीय नाही तर जागतिक स्तरावरच्या मॅडम स्कॉलर आहेत. आणि आम्हाला अतिशय अभिमान आहे
की या संदर्भामध्ये मॅडमनी वेळ काढला आणि आज त्या आमच्या भारत विकसित भारत संवाद या व्याख्यानमालेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मॅडम या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. ही जी 5 नावं ठरवली गेलेली होती त्यामध्ये माननीय मंत्री महोदय उच्च व तंत्र शिक्षण यांचं मार्गदर्शन अत्यंत महत्वाचं होतं. यातल्या बऱ्याच जणांनी त्यांनी पर्सनली कॉल पण केलेले होते आणि त्यांना सांगितलं पण होतं. या दृष्टिकोनातनं की एकूणच संपूर्ण राज्याला मॅडम आज आपल्याकडे साधारणतः 400 पेक्षा जास्त प्रोफेसर्स आज जॉईन झालेले आहेत. विद्यापीठातले कुलगुरू जॉईन झालेत, पत्रकार आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे सगळे प्रशासकीय अधिकारी आहेत, मंत्रालयातले अधिकारी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आणि सगळ्यांना एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स, विशेष करून स्किल एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स, विकसित भारताच्या दृष्टिकोनातनं कसं असेल हे सगळं जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे मी आदरणीय शांतीश्री पंडित मॅडमना आता विनंती करणार आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये मॅडम आपल्याला RD कुलकर्णी जे व्हाईस चान्सलर आहेत मुंबई युनिव्हर्सिटीचे आणि शिवाजी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर शिर्के सर, आज दोघे जण. RD कुलकर्णी सर नमस्कार, तुमचे स्वागत आहे. त्याचप्रमाणे शिवाजी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर आदरणीय शिर्के साहेब, त्यांचंही स्वागत आहे. डॉक्टर मनीष दाभाडे सरही मला दिसतात, त्यांचे स्वागत आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यातनं आमचे जे प्रिन्सिपल्स, टीचिंग, नॉन टीचिंग आज आणि सर्व इतर कुलगुरू आणि विद्यापीठातले पदाधिकारी जॉईन झालेत. मी सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक आजच्या कार्यक्रमात स्वागत करतो आणि मी आदरणीय शांतीश्री पंडित मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात करावी. आदरणीय पंडित मॅडम. सगळ्यांना माझे नमस्कार. थँक्यू डॉक्टर शैलेंद्र देवलांकर. मी उच्च शिक्षण विभागांना माझी कृतज्ञता सांगते क्योंकि दे हॅव बीन एबल टू इन्व्हाइट मी अगेन. अँड मंत्री महोदय, माझी कॉन्स्टिट्युएन्सीची पण खासदार आहे आणि पुणे माझी कर्मभूमी आहे आणि पुणे विद्यापीठ माझी कर्मभूमी आहे. आणि तिथून तुम्ही मला मराठी म्हणून मानलेलं असलं तर मी पहिली मराठी JNU ची कुलगुरू झालेला आहे आणि स्त्री म्हणून पण मी पहिली कुलगुरू आहे. आणि ह्याच्यामुळे मला अतिशय अभिमान आहे की आज तुमच्या समोर मी येऊ शकले. ऑनरेबल मिनिस्टर अँड मिनिस्टर ऑफ स्टेट, सेक्रेटरी हायर एज्युकेशन, डायरेक्टर हायर एज्युकेशन शैलेंद्र माझी स्टुडंट होते पुणे विद्यापीठमध्ये आणि आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड दॅट त्यांनी एवढं चांगलं केलेलं आहे. ऑनरेबल व्हाईस चान्सलर रवींद्र कुलकर्णी सर, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, and Professor Shirke, Vice Chancellor Shivaji Vidyapeeth, and Manish Dabade, principals, Sagda Pradhyapak, and officials of the ministry and secretariat. तुमची सगळ्यांना माझी नमस्कार. मला अतिशय महत्वाची तुम्ही विषय दिलेले आहे की राष्ट्रीय शिक्षा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये आपल्याला स्किलिंगची हा अतिशय महत्व दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपले यशस्वी पंतप्रधान, यांची विजन आहे की आपण 2047 पर्यंत अतिशय कौशल्य राज्य व्हायला पाहिजे. नुसतं शिक्षण थिअरिटिकल टीचिंग नसावी, ह्याच्यासाठी प्रॅक्टिकल स्किल्स पण द्यावी. सो हे होलिस्टिक म्हणजे त्याशी आपण भारतीय ज्ञान परंपरामध्ये करत होती. सो पहिली मुद्दा आपल्याला काय आणायला पाहिजे की भारतीय ज्ञान परंपरा आजची मॉडर्न भारत या आधुनिक भारतसाठी त्यांची कुठे आपण कंटेम्पररी रेलेव्हन्स बघू शकतो. इथे मला वाटतं की आपल्यासारखं विचारवंत, मला वाटतं सगळं प्राध्यापक, आपण राजकीय नेते नाही आहे, आपण विचारवंत आहे आणि विचारवंतांची काम अतिशय महत्वाची आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर भारतीय ज्ञान परंपरा आपल्याला आयुर्वेद, गणित, मॅथमॅटिक्स, गव्हर्नन्स, फिलॉसॉफी, सायकॉलॉजी, ह्याच्या केमिस्ट्री, ह्याच्या सगळ्यांमध्ये हा स्किल्स आपण कशी आणणार. तुम्ही म्हणणार मॅडम एक आहे, तुम्ही बघा आपल्याला मोठे मोठे आर्किटेक्चरमध्ये पण इंजिनिअरिंगची लोक, ते मंदिर आपण बांधलेलं आहे 1000 वर्ष पूर्वीची मंदिर,
ते आज पण एक पण क्रॅक झालेला नाही. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय कळतं, आपलं सिव्हिल इंजिनियर्स आजकाल त्याच्याकडून आपण शिकू शकतो. हे भरपूर ज्ञान मध्ये कुठेतरी आपल्याला गॅप आहे आणि हा गॅप आपल्याला जोडायला पाहिजे. आणि हा जोडणं अतिशय महत्वाचे आव्हान आहे आपल्याला, ॲटलिस्ट प्राध्यापकांसाठी आपणला पहिली आव्हान आहे. आणि हा भारतीय ज्ञान परंपरा आपण आपलं सांस्कृतिक, आपण एक सांस्कृतिक धार्मिक सिव्हिलायझेशन स्टेट आहे. हे आपल्याला महत्व, भरपूर लोक मला विचारणार म्हणजे तुम्ही काय म्हणतात, की आतापर्यंत तुम्ही दुसरं सगळं सिव्हिलायझेशन्स कडे तुम्ही तुम्ही बघा, सगळ्यांना कधी कधी इन्व्हेजन्स होते, त्यांची नाश झालेला आहे. आपण एकमेव एक सिव्हिलायझेशन स्टेट आहे कुठे नाश नाही झाले. म्हणजे आपले वीर गातात ऐसे छत्रपती शिवाजी महाराज ऐसे लोकांनी लढून जिंकले अगेन्स्ट फॉरेन इन्व्हेडर्स. म्हणजे आपली संस्कृती हे लोकांना ठरून ठेवलेला आहे. आता स्किल्स मध्ये पण तुम्हाला माहिती आहे, JNU मध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज स्पेशल सेंटर पण सुरू केलेला आहे. महाराष्ट्र सरकार आणि मंत्री महोदयाची माझी एक्स्ट्रीम ग्रॅटिट्यूड आहे की तिथे आम्ही स्ट्रॅटेजी फॉर आत्मनिर्भर भारत तिथे आम्ही शिकवतो. आणि इथे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजची काय स्किल्स गव्हर्नन्स, नेव्हल वॉरफेअर मध्ये अँड स्ट्रॅटेजी मध्ये आहे ते पण शिकवले. सो आपल्याला एज्युकेशन मध्ये स्किलिंग म्हणजे नुसतं इंजिनिअरिंग मध्ये स्किल्स नसतात, सगळीकडे आपण इनोव्हेटिव्ह होऊन आपल्याला हे कौशल्य वाढवायला पाहिजे. दुसरा आहे माझी म्हणणं तुमच्या समोर मी ठेवते, कल्टिवेटिंग सायंटिफिक टेम्पर विथ एम्पथी. म्हणजे सगळ्यांना वैज्ञानिक टेम्पर असायला पाहिजे, बट एम्पथी म्हणजे एक भारताला आपण अजून भरपूर लोकांना टेक्नॉलॉजी का हॅव नॉट्स आहे, म्हणजे त्यांना ऍक्सेस अँड अवेलेबिलिटी किती पण आपण वाढवतो, गॅप आहे भरपूर. महाराष्ट्र सारखं अतिशय डेव्हलप्ड स्टेट आणि अनडेव्हलप्ड बॅकवर्ड स्टेट्स मध्ये भरपूर फरक आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला माहिती असेल, महाराष्ट्रामध्येच काय काय जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे जास्त असू शकतात आणि दुसरीकडे असू शकतात. सो हे आपण मुलांमध्ये कैसी करू. हा स्किलिंग साठी मला तरी वाटतं नुसतं सरकारकडेच बघायचं नाही, प्रायव्हेट पार्टनर्स पण ह्याच्यासाठी त्यांनी गुंतवणुकी करायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे अमेरिका, वेस्टर्न कंट्रीज मध्ये उद्योगपती आणि हे लोक शिक्षणामध्ये पैसे गुंतवणुकी करतात. ते स्वतःची विद्यापीठ सुरू करत नाही, बट आहे ते पब्लिक युनिव्हर्सिटीज मध्ये ते डोनेशन्स देतात. आणि हे गरीब लोकांसाठी आणि ह्याची त्यांची सायंटिफिक टेम्पर वाढवण्यासाठी आणि सायंटिफिक माइंडसेट ते इनोव्हेशनला एनकरेज करतात, त्याला आपल्याला आणायला पाहिजे. आणि दरेक सब्जेक्टला आपण आणू शकतो. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ह्याच्यातून आपण गव्हर्नन्स, स्ट्रेंथनिंग गव्हर्नन्स मध्ये पण तुम्हाला माहिती आहे आज की सरकारची दृष्टिकोन अशी आहे की टेक्नोक्रॅट्स नुसतं आपण थिअरेटिक नॉलेज ठेवून चालत नाही, बट इथे गेले नंतर आपल्याला भरपूर स्किल्सची पण जरूरत आहे की डिसिशन मेकिंग कशी करायचं, क्रायसिस मध्ये डिसिशन मेकिंग कशी करायचं. आणि तुम्हाला डॉक्टर शैलेंद्र देवलांकर सांगणार की गव्हर्नमेंटमध्ये जास्त क्रायसिस असतात मोर दॅन युनिव्हर्सिटीज मध्ये. तो इथे तुम्ही कशी निर्णय घेणार आणि तुम्हाला 100 गोष्टी असणार, त्याच्यातून तुम्ही प्रायोरिटाइज कशी करणार, हे पण अतिशय महत्वाची आहे. आणि चौथा माझी म्हणणं आहे की आर्थिक विकासांसाठी
अँड इन्क्लुझिव्हिटी अँड सेल्फ रिलायन्स. हा पंतप्रधान आत्मनिर्भर भारतसाठी. आजकाल तुम्हाला माहिती आहे अमेरिकाची टॅरिफ वॉर नंतर भारतावर प्रचंड भरपूर मोठे मोठे राज्यांना फार जेलसी आले की भारत एक महाशक्ती होणार, आणि हा महाशक्तीची त्यांना भीती वाटतं का या त्यांना कॉम्पिटिशन आहे का आपल्याला माहिती नाही. या रायव्हल्स म्हणून आपल्याकडे बघतात का शत्रू म्हणून बघतात. त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं तर इथे आपलं शिक्षणामधून आपल्याला आर्थिक धोरण आपण वेगळं म्हणून नाही बघायचं. आर्थिक, राजनैतिक, सामाजिक विकास सगळं एकच विकास आहे. आणि ह्याच्या बरोबर आपल्याला आपलं राष्ट्रीय प्रेम या नॅशनल प्राईड, कल्चरल प्राईड अँड सोशल इक्वालिटी, आपल्याला समानता हा अतिशय महत्वाचे आहे. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र सारखं महान राज्यामध्ये बाबासाहेब भीमराव आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्वे अशी मोठे मोठे सोशल रिफॉर्मर्स झालेला आहे. अँड हा रिफॉर्मर्सची ह्यांची जो हे आहे इक्वालिटी आणि बिकॉज कुठली पण यशस्वी भारत होण्यासाठी आपल्याला समानताची अतिशय महत्व आहे. हा समानता नसले आहे ते समाजमध्ये, आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं पंतप्रधान नारी शक्तीसाठी एवढं त्यांनी या विमेन्स लेड डेव्हलपमेंटसाठी फार महत्व दिलेलं आहे. बिकॉज त्यांनी म्हणले की तुम्हाला माहिती आहे भरपूर काय त्यांनी हे नीती आयोग थ्रू अटल इन्क्युबेशन सेंटर्स म्हणून सुरू केलेले आहे वेगळं वेगळं राष्ट्रीय विद्यापीठमध्ये. जसे JNU मध्ये 20 कोटी देऊन सीड मनी देऊन आम्ही सुरू केलेलं आहे स्टार्टअपसाठी. आणि इथे नुसतं JNU ची पोरस यायचं अशी नाही आहे, कोणी पण इथे येऊ शकतात आणि त्यांना कोणाला पण आयडियाज आहे हे आपण. दुसरं सगळं विद्यापीठ आम्ही आतापर्यंत आमच्याकडेच बघत होते, म्हणजे आम्ही दुसरा विद्यापीठ बरोबर नुसतं फॉरेन बरोबर म्हणजे विदेशी विद्यापीठ बरोबर MOU करायचं, बट आपण आपलं स्वतःची विद्यापीठांना मदत केलेला नाही. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला एवढं सांगू इच्छित आहे की प्राईम मिनिस्टर रिसर्च फंड म्हणून प्रोफेसर अजय सूद ते पंतप्रधानची सायंटिफिक ॲडवायझर आहे, त्यांनी हा कार्यक्रम पुढे आणलेला आहे की ANR पेअर म्हणजे टॉप 30 विद्यापीठ या IITs ला त्यांनी हे दिलं की आम्ही काय लीडरशिप घेणार आणि सेकंड टायर अँड थर्ड टायर विद्यापीठांना आम्ही मेंटर करणार. बिकॉज त्यांची म्हणणं पंतप्रधानची म्हणणं आहे की विज्ञानमध्ये आपल्याला पुढे जायचं असलं तर बेसिक रिसर्च ची अतिशय महत्व आहे. त्याच्यासाठी आम्ही स्टेट युनिव्हर्सिटीजला पण घेतले, पुढच्या वेळ मे बी महाराष्ट्रमधून घेतो. यंदा JNU 7 युनिव्हर्सिटीजला हे PMRF फंड दिलेला 500 करोड, आणि त्याच्या बरोबर आमच्या बरोबर एक सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणजे लीडर आणि 6 स्पोक्स म्हणजे हा युनिव्हर्सिटीज 2 टायर म्हणजे त्यांची रँकिंग 50च्या पुढे आहे, आणि काय 3 टायर म्हणजे 100चे पुढे आहे. अशी युनिव्हर्सिटीज मध्ये बेसिक रिसर्च प्रोग्राम आमच्या बरोबर करण्याची त्यांनी 500 करोड दिलेला आहे. त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंटेशन आणि हे सगळं घेण्यासाठी. आणि त्याच्यात मी एवढं सांगू इच्छित आहे की JNU पहिल्यांदा सायन्समध्ये पण बेसिक सायन्समध्ये आम्ही एवढं विज्ञानमध्ये आम्ही प्रूव्ह केलेला की आम्ही टॉप 7 मध्ये आहे. 3 IIT, 1 NIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि 2 केंद्रीय विद्यापीठ, JNU and हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी. JNU बरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटी पंजाब, कॉटन युनिव्हर्सिटी आहे, आसाम स्टेट युनिव्हर्सिटी आहे,
तेजपूर युनिव्हर्सिटी, बेहरामपूर युनिव्हर्सिटी अँड फार्मास्युटिकल युनिव्हर्सिटी दिल्ली. हे आम्ही सायन्समध्ये, बेसिक लाईफ सायन्सेसमध्ये आमची प्रोजेक्ट सिलेक्ट झालेला आहे. ह्याच्यासाठी काम पण सुरू झालेलं आहे. ह्याच्याबरोबर आम्ही रिसर्च स्कॉलर्स आणि फॅकल्टीना त्यांची रिसर्चची स्टँडर्ड्स त्यांची हे वाढवण्यासाठी, मेंटरशिपसाठी पण हे पंतप्रधानची अतिशय चांगलं कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम मध्ये पण सगळं विद्यापीठ भाग घ्यायला पाहिजे. मे बी पुढच्या वेळ आम्ही 7 प्रोग्रामला पण करणार आणि तेव्हा महाराष्ट्र सरांना मी डॉक्टर देवलांकर ची मदत घेणार. सो हे पण स्किलिंग आहे. बिकॉज रिसर्च कशी करायचं, बेसिक काय आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठे आहे लोक, आणि कशी आपण पब्लिश करून ह्याची आणि भारताची विज्ञानाची धोरणासाठी और आत्मनिर्भर भारतांसाठी आपण कशी नवीन गोष्टीची इन्व्हेन्शन करून आपण राज्यांच्या मदत करावी, हे पण अतिशय महत्वाची आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर आपण इथे स्किलिंग मध्ये नवीन नवीन कार्यक्रम पण सुरू केलेला आहे. नॉन टीचिंग अँड टीचिंग आणला आम्ही पंतप्रधानची कर्मयोगी कार्यक्रम पण सुरू केलेला आहे. म्हणजे सगळं प्राध्यापक आणि कर्मचारी मधून कर्मयोगी कशी बनू. आणि इथे बेसिकली तुम्हाला माहिती आहे भगवद्गीताकडून आम्ही घेतलेला आहे. ते कुठली आहे, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. की हा संकल्पना तुम्ही तुमच्याच नोकरी करता करता तुम्ही कशी तुमची केपेबिलिटी, कॅपॅसिटी कशी वाढवणार आणि त्याची काय आहे, यू आर एबल टू गिव्ह बेटर रिझल्ट्स देन अर्लियर. हा आम्ही करणार, सगळं मिळून कशी काम करायचं. आणि हे पण आम्ही भरपूर लोकांची एकमती बरोबर केलेला आहे. हे सगळं कार्यक्रम करताना आपल्याला अतिशय स्किलिंगची, आत्मनिर्भर भारत आणि पंतप्रधानची हा दृष्टिकोन हा मोठा चॅलेंज आहे. बिकॉज आपण राज्यांमध्ये सरकार भरपूर मदत करतात, बट नुसतं सरकारांची मदतीने आपण पुढे जाऊ शकत नाही. दरेक विद्यापीठ म्हणून JNUने आता काय केलं, पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे JNU ची शेजारी इन्स्टिट्यूट IIT दिल्ली आहे. पहिल्यांदा आम्ही दिल्ली IIT बरोबर MOU सही केले की त्यांची रिसर्च ची त्यांच्याकडे फॅसिलिटीज आहे आणि आमच्याकडे ते आहे. आम्ही दोघं त्याची शेअर करणार. नाहीतर आता दरेक विद्यापीठ त्यांचीच घ्यायचं आणि आपण शेअरिंग नाही करायचं. आता आमच्या IIT बरोबर और आमच्या स्टुडंट्सला पण आणि IIT स्टुडंट्सला पण क्रॉस कोर्सेस पण घेऊ शकतात. म्हणजे त्यांच्याकडे जाऊन हा मदत आणि आमची फॅकल्टी आणि त्यांची फॅकल्टी पण मिळून आम्ही संशोधन पण करू शकतात. सो हे अतिशय महत्वाची आहे. मी म्हणते महाराष्ट्रामध्ये भरपूर चांगलं विद्यापीठ आहे आणि ते राष्ट्रीय विद्यापीठ ॲज वेल एज ते महाराष्ट्रामध्ये असलेला विद्यापीठ बरोबर हा कोलॅबरेशन, कोऑपरेशन करणंच आपलं कौशल्य वाढणार. आणि हा कौशल्य सारखं एकच नसणार. दरेक वेळेला आता तुम्ही बघा कम्प्युटर नॉलेज पासून, टेक्नॉलॉजी पासून आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ती कम्प्युटर पण आता मशीन्स शिकायला लागले आणि आपण त्यांच्या मागे पडणार का पुढे जाणार माहिती नाही. बट मला तरी वाटतं मशीन्स ह्युमन बीइंग्सची ऑलवेज दे शुड बी सर्वंट्स नॉट अ हेड. सो हा स्किलिंग पण अतिशय महत्वाची आहे की आपण चेंज ते नाविन्य येणार ते आपल्याला माहिती पाहिजे आणि हा माहिती असण्यासाठी हे महत्वाची आहे. आणि विकसित भारत साठी मी एवढं करू शकतो की आपण
टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीज आणि हे सगळ्यासाठी आपली काय उद्देश असायला पाहिजे? विकसित भारत, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रांसाठी हे आपण करतो आणि विश्व शांतीसाठी. बिकॉज आपण एकमेव एक अशी संस्कृती आहे ते वसुधैव कुटुंबकम मध्ये आपण मान्य करतो. आणि हे पण महत्वाची आहे की आंतरराष्ट्रीय शांतीसाठी आणि ह्याच्यासाठी आपण हे पुढे कशी घेऊन जाऊ शकतो. हा सो ह्याच्यासाठी लेट मी कॉंग्रॅच्युलेट द डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, महाराष्ट्र सरकार फॉर देअर एक्सलंट मूव्स अँड NEP 2020 सारखं डॉक्युमेंट ते एवढं वर्षानंतर आलेलं आहे. हे अतिशय वेगळे तऱ्हेची डॉक्युमेंट आहे आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांची उद्देश आहे कॉम्पिटंट अँड कॉम्पिटिटिव्ह हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन करण्याची त्यांची आहे. आणि त्यांनी दोघं विज्ञान, सोशल सायन्स करतात आणि IT सेक्टर आणि दुसरा सेक्टर्स मध्ये पण आपलं महत्व असायला पाहिजे. बायोटेक्नॉलॉजी मध्ये, नॅनो सायन्सेस मध्ये, हे सगळींमध्ये. सो मी शेवटी एवढंच सांगते की आपल्याला ट्रेडिशन अँड मॉडर्निटी म्हणजे आपला संस्कृतीची काय परंपरा आहे त्याला आधुनिकताची संबंध ठेवायला पाहिजे. रेल्म विथ रिजन, महाराष्ट्र सारखं अतिशय डेव्हलप्ड रिजन, अतिशय इंटलेक्च्युअल आणि इकॉनॉमिकली पॉवर हाऊस त्याशी महाराष्ट्राची राष्ट्रची कशी आपण रेल्म विथ रिजन जोडण्याची हे संबंध ठेवायला पाहिजे. अँड इवन वायसी वर्सा, राष्ट्रमधून टुवर्ड्स द राज्यास. अँड हे पाहिलं तर तुम्ही चेंज, कंटिन्युइटी विथ चेंज म्हणजे आपण आधीची कंटिन्युटी ठेवून बदलत राहणार आणि हा बदलला आपण एक्स्पेशली प्राध्यापक या स्टुडंट्स रेसिस्टन्स नाही दाखवायचं. बिकॉज तेव्हाच आपलं स्किलिंग वाढत वाढत जाणार. अँड फायनली आय वुड ओनली से की आपलं आता अतिशय यशस्वी आणि क्रांतिकारी प्रधानमंत्रीची हा विजनसाठी आणि हा NEP 2020 आपली तुमची उच्च शिक्षण विभाग आणि येथे आपण ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी दरेक प्राध्यापकांनी स्वतःची इनोव्हेशन पण करायचं. बिकॉज तुम्हाला माहिती आहे की स्टुडंट कुठे चांगलं आहे आणि हरेक वेगळं वेगळं स्टुडंटशी आपण कशी त्यांची बेस्ट क्वालिटीज इन इनोव्हेशन बाहेर आणायचं हे पण अतिशय महत्वाची आहे. वन्स अगेन लेट मी थँक उच्च शिक्षण विभाग, महाराष्ट्र सरकार, राज्य and Dr. Shailendra Devlankar, the Mantri Mahoday and the Secretary Higher Education for giving me this opportunity to share my views with all of you. Thank you. Namaskar. Jai Hind, Jai Bharat. Thank you, ma'am. Thank you very much. Thank you. जशा पद्धतीची अपेक्षा होती, अत्यंत महत्वाचा एक धागा जो त्यांनी त्यांच्या संपूर्ण प्रेझेंटेशन मध्ये 30-35 मिनिटाच्या प्रेझेंटेशन मध्ये मॅडमनी मांडला आणि तो फार महत्वाचा होता. तो म्हणजे आपली संस्कृती, आपलं सिव्हिलायझेशन आणि त्याचं रिफ्लेक्शन हे कशा पद्धतीने आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पडले आणि ते आपलं अत्यंत स्ट्रॉंग फाउंडेशन आहे. मी अगदी जाणीवपूर्वक ही बाब आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आणू इच्छितो की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे रूट्स हे आपल्या सिव्हिलायझेशन मध्ये आहे. हे काही आपण नवीन त्यांना सांगत नाही आहोत. आपल्याकडे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी 12th सेंचुरीमध्ये आली, त्याच्या ऑलमोस्ट 1000 इयर्स बिफोर आपल्याकडे नालंदा युनिव्हर्सिटी होती. नालंदा युनिव्हर्सिटी म्हणजे युनिव्हर्सिटीची कन्सेप्ट ही ओरिजिनेट झाली ही इंडियामध्ये झाली. दुसरा मुद्दा असा आहे की तिथं मल्टीडिसिप्लिनरी स्टडीज होत्या. त्यावेळेला जवळपास 19 डिसिप्लिन्स अशा होत्या की ज्यांच्यावरती स्टडी त्या ठिकाणी होत होता. दुसरा मुद्दा इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशनचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे नालंदा एज्युकेशन सिस्टम होती. त्यावेळेला जगभरातले स्कॉलर्स हे नालंदामध्ये शिकण्यासाठी यायचे आणि आजही आपली तीच बेसिकली आपली योजना आहे की आपल्याकडचे मुलं प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेर जात आहेत पण बाहेरची मुलं आपल्याकडे येत नाहीयेत.
त्यांना कशा पद्धतीने ती संख्या वाढवावी आणि आपलं एज्युकेशन सिस्टम जे ते ग्लोबल स्टँडर्डला कशा पद्धतीने घेऊन जावं अशा दृष्टिकोनातून पण हे सगळ्यांचे रूट्स हे आपल्या सिव्हिलायझेशन मध्ये होते आणि म्हणून इंडियन नॉलेज सिस्टमच्या दृष्टिकोनातून रूपाने आपण त्याला पुन्हा एकदा रिजर्विनेट करण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं एनईपी इज नॉट समथिंग न्यू दॅट वी वॉन्ट टू इम्प्लिमेंट. हे सगळं काही आपल्या कल्चरचा भाग आहे, आपल्या हिस्ट्रीचा भाग आहे, आपल्या सिव्हिलायझेशनचा भाग आहे आणि त्याच गोष्टी फक्त आपण आता तुम्हाला सांगतो आहोत की हे सगळं आपल्याकडचंच ओरिजिनल होतं, ज्याला मी मल्टीडिसिप्लिनरी स्टडीज हा सगळ्यात महत्वाची जी कन्सेप्ट आता आलेली आहे तो देखील भाग हा आपल्या कल्चरचाच एक भाग होता आणि त्यालाच मॅमनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या समोर मांडलेला आहे. मला असं वाटतं की त्यांनी काही नवीन स्कीम्स देखील हँड होल्डिंगच्या रूपाने एक अत्यंत नवीन मुद्दा देखील त्यांनी या प्रसंगी मांडलेला आहे. मी मॅडमचा अत्यंत मनपूर्वक यासाठी आभार मानतो. आज आपल्याकडे या ठिकाणी 3 स्कॉलर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रथम RD कुलकर्णी सर, सन्माननीय कुलगुरू मुंबई युनिव्हर्सिटी यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले काही व्ह्यूज जे आहेत ते आमच्या सगळ्यांसमोर मांडावेत. RD कुलकर्णी सर. हा येस सर. हा ऐकू येते माझा आवाज? येस सर, व्यवस्थित येतोय सर. आता आपल्या म्हणजे पुणे विद्यापीठ किंवा महाराष्ट्र म्हणून आपण असं म्हणू की ज्यांनी आपला कर्तृत्वाचा झेंडा पूर्ण राष्ट्रात देशभर नेला आणि पहिल्या मराठी कुलगुरू तसेच पहिल्या महिला कुलगुरू असं जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं त्यांनी दायित्व घेतलं आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची एक इमेज मेकिंग आणि ऑफकोर्स विद्यापीठ खूप मोठं आहे आणि त्यांच्या दृष्टीनं पंडित मॅडमच्या नेतृत्वाखाली जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने खूप मोठं घोडदौड केली आणि मॅडमने जे सांगितलं ते मी अगदी जवळ स्पोक मध्ये खरं म्हणजे एक खूप मोठी कॉम्पिटिशन होती, जवळपास टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट होत्या आणि ह्या 32 इन्स्टिट्यूट्स मध्ये मॅक्झिमम JNUचा एक चांगला त्या हब 7 इन्स्टिट्यूट आले, त्यामध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी कनेक्टिव्हिटीचा इश्यू वाटतोय मला. सर तुम्हाला आवाज येतोय का? तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. RD सर. ओके. दरम्यान आपल्याकडे शिर्के साहेब शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आपल्या सोबत आहेत. मी शिर्के साहेबांना विनंती करतो की सर आपण आपले व्ह्यूज मांडावेत प्लीज. सर्वांना नमस्कार. आज अतिशय चांगलं व्याख्यान ऐकण्याचा योग आला. प्रोफेसर RD कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी नमूद केल्याप्रमाणे एक मराठी महिला, प्रथम महिला विद्यापीठ होण्याचा मान पंडित मॅडमना मिळाला आणि त्यांच्या कर्तृत्वानं त्यांना हा सन्मान मिळाला. त्यांचा आज कौशल्यातून शिक्षण विकसित भारताचा आधार याच्यावरचं आज अतिशय सुंदर व्याख्यान झालं आणि मॅडमनी बरेच मुद्दे आपल्यासमोर मांडले. खरं तर हे सगळे मुद्दे हे आपण सर्वांनी त्याच्यावर परत चिंतन करून पुढे घेऊन जायचे आहेत. मला भावलेले एक 2-3 मुद्दे त्यातले मुद्दाम मी विशद करू इच्छितो. संचालक महोदयांनी सिव्हिलायझेशन आणि भारतीय संस्कृती आणि आपली जी काही हिस्ट्री आहे या बाबतीतली त्याबद्दल जे भाष्य केलं ते सुद्धा त्याच अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला भारतामध्ये गेला आठवडा म्हणजे आपण एक हा 15वडा साजरा करत असो, तर या 15वड्यातला शेवटचा आठवडा हा योगायोगानं दुर्गा उत्सव म्हणून साजरा केला जातोय भारतभर आणि नवदुर्गापैकीच एक मॅडम एक दुर्गा म्हणूनच आपल्याला एक शिक्षणातील दुर्गा म्हणून आपण सर्वांनी त्यांच्याकडे पाहूया.
कारण ज्या पद्धतीनं त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विकास चालवलेला आहे त्यातली एक गोष्ट अतिशय बावली म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या शेजारी IIT दिल्ली आहे आणि IIT दिल्ली आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ यांचा MOU करायचं जे काय एक निर्णय घेतला त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग म्हटलं त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन आहे. नाहीतर आपल्याकडं टेक्नॉलॉजी आणि बेसिक सायन्सेस यांच्यामध्ये खूप मोठी फारकत राहिलेली आहे आणि त्यामुळं बहुविद्याशाखीय शिक्षण याच्यामध्ये खूप मर्यादा आज सुद्धा आहेत. तर या मर्यादा कमी करण्यासाठीचं एक पाऊल आहे असं मला वाटतं आणि त्यामुळं अशा प्रकारच्या बहुविद्याशाखीय आणि आंतरविद्याशाखीय जिथं जिथं संधी आहेत त्या संधी आपल्या सगळ्या शिक्षण संस्थांनी घ्याव्यात असं मला वाटतं. आणि अर्थातच बेसिक सायन्स, टेक्नॉलॉजी आणि अर्थात कौशल्य या तिन्ही गोष्टी याच्याबरोबर घेणं अतिशय आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये मॅडमनी सांगितलं की प्राईम मिनिस्टर रिसर्च फंड जो आहे त्याच्यामधून ज्या स्कीम्स आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ANRF पेअरच्या बाबतीत सुद्धा मॅडमनी जी गोष्ट विशद केली. आपल्याला खरं म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या सुद्धा 4 ते 5 विद्यापीठांना अशा प्रकारची संधी मिळालेली आहे. मुंबई विद्यापीठाला मिळालेली आहे, पुणे विद्यापीठाला मिळालेली आहे, शिवाजी विद्यापीठाला पण मिळालेली आहे आणि यामुळं एक चांगलं कोलॅबरेशन आणि नेटवर्किंग याच्यामध्ये होतं. आणि परत तिथं सुद्धा हीच एक गोष्ट येते की जी कौशल्य आपल्या बेसिक सायन्समध्ये किंवा कन्व्हेन्शनलमध्ये नाही आहे ती कन्व्हेन्शनल कौशल्य जी आहेत ती कन्व्हेन्शनल पासून दुसऱ्या टेक्नॉलॉजी किंवा लिडिंग युनिव्हर्सिटीकडून आपल्याला घ्यायची एक मोठी संधी अशा प्रोग्राममधनं मिळते. तिसरी जी गोष्ट आहे ती भारतीय ज्ञान परंपरा. असं एकही क्षेत्र आपल्याकडे असं उरलेलं नाही आहे की ज्याची लिगसी आपल्याकडे नाही आहे. एक उदाहरण मॅडमनी जे दिलं ते अतिशय सुंदर वाटलं मला की आपली जी मंदिरं आहेत त्याच्यामधले जे स्थापत्यशास्त्र आहे ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे आज सुद्धा तितक्याच ताकदीने ही सगळी मंदिरं उभारलेली आहेत. काय प्रकारचं स्थापत्यशास्त्र त्यावेळेला वापरलं असेल याचा विचार आज करणं आणि याचं संशोधन करणं, त्याचा अभ्यास करणं हे तितकंही महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख त्यांनी स्थापत्यशास्त्राच्या बाबतीत केला आणि त्याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गचा किल्ला, जिथं छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्याच्यामध्ये त्यांनी त्या साईटची निवड केली आणि ती नुसती निवड केली नाही, त्याच्या उभारणीमध्ये खूप मोठे योगदान दिलं. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना एक मोठे स्थापत्य शास्त्रज्ञ सुद्धा म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. म्हणजे महाराजांच्याकडं अशा इतक्या स्किल्स इतक्या होत्या की आरमाराची उभारणी असेल, त्यांचं गव्हर्नन्स असेल, ही बांधणी असेल, किल्ल्यांची बांधणी असेल, अशी खूप सारी कौशल्य आपल्या महाराजांच्याकडे होती. तर असं मल्टी स्किल्ड बिहेवियर किंवा मल्टी स्किल्ड पर्सनॅलिटी आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये पण दिसायला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्याला जाण असायला पाहिजे. त्यामुळं कन्व्हेन्शनल शिक्षण घेत असताना या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथपर्यंत त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचतील असं बघायचं आहे. सुदैवानं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनानं NEP 2020चं इम्प्लिमेंटेशन करताना या सगळ्या गोष्टीकडे खूप लक्ष दिलेलं आहे आणि त्यामुळे स्किल एज्युकेशन चांगल्या पद्धतीने पोहोचण्यासाठी जो आराखडा, जो स्ट्रक्चर आपण तयार केलेला आहे तो सगळ्या विद्यापीठांनी अडॉप्ट केलेला आहे. आणि एक गोष्ट सांगायला म्हणजे चांगली म्हणजे आनंदाची वाटते की सगळ्या विद्यापीठांनी आपल्या मग BA असू दे, BCom असू दे, BSc असू दे, आणखी इतर अभ्यासक्रम असू दे, कौशल्याचा कॉम्पोनंट त्याच्यामध्ये जरूर इंट्रोड्यूस केलेला आहे, जो पूर्वी याच्यामध्ये नव्हता. तर त्या विषयातली कौशल्य शिकणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. ती त्या विषयातल्या शिक्षकांनी शिकवावीत, दुसऱ्या शाखेच्या शिक्षकांनी शिकवावीत, दुसऱ्या इन्स्टिट्यूटच्या शिक्षकांनी शिकवावीत. जर हे बऱ्याच जणांच्याकडनं अशी वेगळी कौशल्य जर आपल्या विद्यार्थ्यांकडे पोहोचलीत तर मला वाटतं अतिशय चांगला कौशल्य विकासाचा कार्यक्रम आपण पार पाडू. मॅडमचं अभिनंदन करतो आणि संचालक महोदयांना धन्यवाद देतो की एक चांगल्या व्याख्यानाचं आयोजन या निमित्ताने केलं. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर. तुम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्तपणे सहभागी होतात आणि आपले व्हॅल्युएबल इनपुट्स पण त्यामध्ये देतात. मला RD कुलकर्णी सर, तुम्ही परत कनेक्ट झाला आहात का? म्हणजे आय डोंट नो, आज मला पुण्याला पाऊस, मुंबईला पाऊस असल्यामुळे कदाचित थोडं कनेक्टिव्हिटीचा इश्यू असावा. सर, इज इट ओके नाव? तुम्ही हो झालं. प्लीज सर, तुमचा इश्यू होता. ओके प्लीज. तर मी क्षमा मागतो, माझं माईकच्या याच्यात इश्यू झाल्यामुळे मी आता दुसऱ्या याच्यावर जॉईन झालोय. तर मॅडमने एक खूप चांगलं उदाहरण सांगितलं की हँड होल्डिंग कसं केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण फॉरेन युनिव्हर्सिटीजकडे जातो आणि शेजारच्या युनिव्हर्सिटीकडे दुर्लक्ष करतो. तर हँड होल्डिंगचं आता आपण मायक्रो स्वरूप मी
आपल्यासमोर या निमित्ताने सांगतो की जसं 2 युनिव्हर्सिटीजनी एकत्र काम केलं पाहिजे तसंच 2 कॉलेजेसनी पण एकत्र काम करावं असं NEP मध्ये अपेक्षित आहे. काही उदाहरणं या निमित्ताने समोर येत आहेत. NEPच्या एकंदरीत खूप चांगल्या वापरामध्ये ते म्हणजे एकाच समजा नगरामध्ये उपनगरामध्ये असेल किंवा अशा एक इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे, एक आर्ट्स कॉलेज आणि एक सायन्स इन्स्टिट्यूट आहे. तर आर्ट्सच्या या तिघांनी MOU केला आणि आर्ट्स इन्स्टिट्यूटनी इकॉनॉमिक्स हे इंजिनिअरिंगच्या आणि सायन्स इन्स्टिट्यूटच्या मुलांना मायनर म्हणून शिकवला. इंजिनिअरिंग कॉलेजचे फॅकल्टी हे आर्ट्स आणि सायन्सच्या मुलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवतात. सायन्सचे मुलं फूड अँड न्यूट्रिशन शिकवतात. त्यामुळे एक प्रकारचं एकमेकाचं सिम्बायोटिक रिलेशनशिप एक तर आलीच, पण त्याच वेळेस द स्टुडंट्स आर गेटिंग द बेस्ट फॅकल्टी फ्रॉम द नियर बाय कॉलेजेस आणि जे मल्टीडिसिप्लिनरी आणि मल्टी इन्स्टिट्यूशनल असे जे 2 की रिक्वायरमेंट्स आहे याच्यामध्ये आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात, हे अशा प्रकारच्या कोलॅबोरेटिव्ह अरेंजमेंटमुळे खूप चांगले शक्य होतात. काही कॉलेजच्या उदाहरणामध्ये इव्हन स्किल डेव्हलपमेंटचा पण एक खूप चांगला रूल आपल्याला दिसला. म्हणजे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्सनी आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या मुलांना स्किल इन्स्टिट्यूट्समध्ये स्किल ट्रेनिंगमध्ये खूप चांगला सपोर्ट देणे. थोडक्यात समजा ज्या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, AI, ब्लॉकचेन याच्या संदर्भातले वेगवेगळे डिसिप्लिन्स चालतात, त्यांनी सायन्स आर्ट्स कॉमर्सच्या मुलांना त्या विषयाचं स्किल डेव्हलपमेंट जो आपला जवळपास 8 ते 12 क्रेडिट हे स्किल डेव्हलपमेंटमध्ये अवेलेबल आहेत असं देणं, हे खूप प्रकारचं चांगलं हँड होल्डिंग यातून आपल्याला दिसून आलं. म्हणजे जे मॅडमनी जे नॅशनल लेवलला जे सांगितलं तसं ते त्या लोकल लेवललाही असं कॉलेजेस एकत्र येत आहेत आणि त्यातून NEPचं मल्टीडिसिप्लिनरी मल्टी इन्स्टिट्यूशनल मॉडेल हे खूप चांगल्या तऱ्हेने सक्सेसफुल करण्यास मदत करत आहेत. एक जाता एक सांगतायत जसं स्किलच्या संबंधातला आणि जो आपले डायरेक्टर हायर एज्युकेशन शैलेंद्र देवाणकर यांनी सांगितलं की अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम याचा एक चांगला स्किल आणि हँड होल्डिंगच्या दृष्टीने खूप उपयोग होतो. आणि सांगायला खरंच खूप आनंद आहे की म्हणजे UGCने अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रामचं जे काही गॅझेट आणलं ते अगदी 2025 मध्येच आणलं आणि त्यातला पहिला जो झोन वाईजचे वर्कशॉप घेतात, वेस्ट झोन, नॉर्थ झोन असे, तर पहिला वर्कशॉप त्यांनी वेस्ट झोनला दिला. अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम जो 6 जूनला मुंबईला झाला आणि त्यातून अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रामची कन्सेप्ट महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांसमोर आणि ऑटोनॉमस कॉलेजच्या प्राचार्यासमोर मांडली गेली. आणि खूपच महत्वाची बाब आहे की हे जून मध्ये मांडलं तर साधारणतः महाराष्ट्रातल्या सगळ्या स्टेट युनिव्हर्सिटीजनी पुढे येऊन जवळपास 79 अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम डिफाईन केले. ते डॅशबोर्डवर हायर एज्युकेशनच्या डॅशबोर्डवर ते अपलोड केले. अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रामचं सर्वात महत्व म्हणजे ज्याच्यात खरोखर स्किल्स थ्रू ऍक्च्युअल एक्सपोजर टू प्रॅक्टिस ऍट एन इंडस्ट्री हे जे होतं त्यासाठी इंडस्ट्री सोबतचे MOU पण त्यांनी अपलोड केले. म्हणजे त्या रिलेव्हंट इंडस्ट्री सोबत MOU करणे, त्यामुळे जे मुलं अप्रेंटिस साठी त्यांच्याकडे जातील त्यांना त्यांचं सेफ्टी इन्शुअर करणे, त्यांचं ट्रेनिंग इन्शुअर करणे, त्यांना राईट वेनं ट्रेनिंग मिळणे हे सुद्धा त्यातून आलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यात बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप अँड ट्रेनिंग जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची संस्था जी चुनाभट्टीला आहे ती महाराष्ट्रातल्या सगळ्या स्टेट युनिव्हर्सिटी सोबत खूप चांगल्या तऱ्हेने एकत्र आली. आणि जेव्हा NEPची 5th अॅनिव्हर्सरी 29 जुलै 2025ला दिल्लीला झाली तेव्हा आपल्या जवळपास 12 स्टेट युनिव्हर्सिटीजनी आणि बोट यांचे संयुक्त MOU आपल्या जे आता विनीत जोशी सर जे सेक्रेटरी हायर एज्युकेशन, सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन आणि UGCचे चेअरमन आहेत त्यांच्या प्रेझेन्समध्ये ते MOU तिथं केले गेले. म्हणजे असा अँगलनी की जे हँड होल्डिंग मॅडमनी सांगितलं स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं
किंवा या मुलांना ऍक्च्युअल एक्सपोजर मिळणे, त्या फील्डचं एक्सपोजर मिळणे, आणि त्या दृष्टीनं जेव्हा ते ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतील तेव्हा त्यांच्याकडे जो कॉन्फिडन्स असेल, त्यांच्याकडे जे काम करण्याचं कौशल्य असेल, ते सगळं यातून मिळेल, असं या अप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्राम मधून एक चांगल्या प्रकारचे इन्श्युअर करून घेतलंय. आणि हे करता करता लँग्वेज हे कुठे बॅरियर असू नये या अँगलनी काही विद्यापीठांनी इव्हन हे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम इंग्रजीमधून मराठीमध्ये डेव्हलप करून घेतले, ज्याच्यामुळे लँग्वेज इज नाव नो मोर अ बॅरियर. तुम्हाला इंग्रजीमध्ये ते कंटेंट डेव्हलपमेंट आहे, मराठीमध्ये पण आहे, विच मेक्स द स्टुडंट विच मेक्स द एंटायर करिक्युलम वेल ऍक्सेसिबल. इन्क्लुझिव्हिटी पण त्यामधून आली आणि ऍक्सेसिबिलिटी पण वाढली आणि अंडरस्टँडिंग सुद्धा चांगल्या तऱ्हेने आहे. NEP चे प्रयोग, जसं खूप वेगवेगळे प्रयोग महाराष्ट्रात या निमित्ताने झालेत, जे स्किल डेव्हलपमेंटच्या अराउंड रिव्हॉल्व्ह होत आहेत, ते खूप चांगल्या तऱ्हेने पुढे जात आहेत. आणि मला वाटतं आज आपल्याला प्रोफेसर शांतीश्री पंडित मॅडमचं खूप चांगल्या तऱ्हेचं गायडन्स आपल्याला मिळालं. जसं शिर्के सर म्हणाले तसं हब अँड स्पोक मध्ये महाराष्ट्रातले विद्यापीठ आहेतच, आणि त्या हब सोबत काम करून ऍडिशनल ज्या काही टेक्नॉलॉजी गेन होत आहेत, त्या टेक्नॉलॉजी गेनचा वापर मुलांपर्यंत पोहोचवणं, हे पण ते सगळे विद्यापीठ या निमित्ताने करत आहेत. ऍक्सेसिबिलिटी आणि एक्सपान्शन व्हावं म्हणून अगदी जे ट्रायबल बेल्ट आहेत तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात जवळपास 5 आदिवासी सेंटर, म्हणजे सेंटर ऑफ स्टडीज फॉर ट्रायबल डेव्हलपमेंट ह्या उभ्या झाल्यात 5 विद्यापीठामध्ये. आणि त्यातून एक पुढं एक इन्क्लुझिव्हिटीचा एक चांगला मला वाटतं एक संदेश त्या निमित्ताने जातोय. आणि तिथे आपण ह्या स्किल डेव्हलपमेंट तिथपर्यंत पर्क्युलेट करण्याच्या दृष्टीनं एक चांगली घोडदौड आपण त्या सेंटर ऑफ सेंटर ऑफ स्टडीज इन ट्रायबल डेव्हलपमेंट यातून, या माध्यमातून 5 विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांना त्यातून सपोर्ट, असं ते या निमित्तानं पुढे जात आहोत. मला वाटतं ही जी सगळी व्याख्यानमाला देवानकर सरांनी इनिशिएटिव्ह घेऊन माननीय हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर चंद्रकांत दादा पाटील दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि ACS रेड्डी सरांच्या मार्गदर्शनाखाली जी देवानकर सरांनी घेतली, त्यातून आम्हा सगळ्यांना एक चांगल्या प्रकारच्या नवीन डेव्हलपमेंट्स बघायला मिळाल्या. आमच्या सगळ्या कॉलेजेसना, आमच्या फॅकल्टीला त्यातून एक चांगल्या दिशा आणि NEPचं एक उत्साहात इम्प्लिमेंटेशन करण्याच्या दृष्टीनं प्रमोशन, एक सपोर्ट या निमित्ताने मिळाला. त्यामुळे देवानकर सरांचं या निमित्ताने अभिनंदन करतो आणि शांतीश्री पंडित मॅडमचं परत मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच सर. मॅडम, आमच्याकडे बरेचसे इनिशिएटिव्ह हे हायर एज्युकेशनमध्ये ज्या वेळेला दादांनी त्याचं मंत्रीपद स्वीकारलं आणि त्यानंतर एक प्रकारची एनर्जी, इन्थुझियाझम तर होताच, पण एक अत्यंत चांगली दिशा मिळाली. इतके नवीन प्रयोग आपल्याकडे होत आहेत आणि ज्या केंद्रीय पातळीवरती HRDC म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीकडनं काही बेस्ट प्रॅक्टिसेस ज्या वेळेला काही आयडेंटिफाय केल्या गेल्या, त्यापैकी महाराष्ट्रातल्या काही प्रॅक्टिसेस बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणून गृहीत धरल्या गेल्या. त्यामध्ये आमच्याकडे MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीचाही आवर्जून उल्लेख केला गेला. आता महासार्क म्हणून जे आहे स्टेट अकॅडमिक आणि रिसर्च काउन्सिल, एक इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर आपण क्रिएट केलंय आणि हा बोर्ड ऑफ गव्हर्नन्स सारखा आहे, ज्याच्यामध्ये सर्व 7 व्हाईस चान्सलर्स त्याचे मेंबर्स आहेत आणि एक अत्यंत चांगलं आहे. त्याप्रमाणे ऑनलाईन जो मॅन्डेट आहे 40% ऑनलाईन कोर्सेस अंडर NEP, त्यासाठी महाज्ञानदीप पोर्टल आपण लॉन्च केलेलं आहे. त्याच्यावर IKSचा पहिला कोर्स हा ऑलरेडी लॉन्च आपल्या या बाबतीमध्ये झालेला आहे. असे अनेक इनिशिएटिव्ह यावेळेला आपण घेतलेले आहेत आणि मला याचा पण अत्यंत प्राऊडली मेन्शन करावं असं वाटतं की आता इतर स्टेट्स त्यांच्या स्टडी टीम्स आमच्याकडे पाठवत आहेत. नुकतंच गुजरात गव्हर्नमेंटची स्टडी टीम आमच्याकडच्या अनेक कॉलेजेसला व्हिजिट करते आमचं NAACचं मॉडेल समजून घेण्यासाठी, की NAAC ऍक्रिडिटेशन मध्ये महाराष्ट्राच्या संस्था इतक्या पुढे कशा आहेत. त्यासाठी अनेक महाविद्यालयांमध्ये विशेष करून आमच्याकडे जे ऑटोनॉमस महाविद्यालय त्यांच्याकडे गुजरात सरकारच्या टीम्स आता यायला लागलेल्या आहेत
तर त्यामुळे या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग हे आमच्याकडनं होत असताना ऍज अ टीम म्हणून आम्ही सगळेजण म्हणजे एक स्टेट गव्हर्नमेंट आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग, आमच्या युनिव्हर्सिटीज, आमचे कॉलेजेस, ऍज अ टीम म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करतो आहोत. तर याच मला अत्यंत प्राऊडली ही गोष्ट मेन्शन करायची वाटते की पहिल्यांदा आमच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या इतिहासामध्ये सह्याद्री शिक्षण संवाद असेल, NEPचं इंटरॅक्शन असेल, प्रश्न तुमचं उत्तर आमचं, अशा प्रकारच्या उपक्रम असतील आणि आता हा विकसित भारत संवाद असेल, अशा प्रकारचे उपक्रम आम्ही या संदर्भामध्ये सुरू केलं. याचा मुख्य उद्देश हा टू एनलाइटनिंग द मासेस हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर ही पॉलिसी इनपुट्स आपण गव्हर्नमेंटला देऊ शकतो का असंही आहे. मी या संदर्भामध्ये एक आणखी छोटीशी अनाउन्समेंट अशी करतोय की आता हे जे 5 स्पीकर्स आपल्या ह्या व्यासपीठावर आले आणि त्यांनी आपले प्रेझेंटेशन दिले, स्पीकर्सचे आर्टिकल्स आणि आणखीन काही पण इन्व्हायटेड आर्टिकल जे अक्लेम स्कॉलर्स आहेत ग्लोबल स्टेज यांच्याकडनं मागून आपण एक अत्यंत महत्वाचं बुक एडिटेड व्हॉल्यूम याचा काढणार आहोत. आणि ही कल्पना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आमचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची आहे आणि त्या दिशेने देखील आमचे प्रयत्न हे चालू आहेत. आज आपल्या ह्या विकसित भारत संवादाचा हे कन्क्लुडिंग व्हॅलिडिक्टरी लेक्चर होतं जे मॅडमनी या ठिकाणी दिलं आणि आज आपला 5 सेशन्स जे होते, 5 लेक्चर्स होते ते आज या ठिकाणी कन्क्लूड झालेले आहेत. ह्या 5 लेक्चर्सला मॅम अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण राज्यामधनं हा दिला गेला. बऱ्याचदा असं होतं की मुंबई, पुणे किंवा वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये बरेचसे स्कॉलर्स व्हिजिट करत असतात बाहेर, राज्याच्या बाहेरनं, आणि त्यामुळे त्यांना ऍक्सेस असतो. इथल्या मुलांना पण, प्राध्यापकांना पण त्यांची व्याख्यानं नियमित आयोजित केली जातात. त्यांचा पर्पज असतो. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये अनेक असे तालुका आहेत, जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी त्यांना हे अशा प्रकारचा ऍक्सेस मिळत नाही. तर आपला मुख्य उद्देश असतो की मराठीमध्ये आपण शक्यतो असे स्पीकर्स आयडेंटिफाय करतो की ते मराठीमध्ये इंटरॅक्शन करू शकतील आणि हे ग्लोबल लेवलचं जे नॉलेज आहे ते मराठीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आपल्या सगळ्या प्राध्यापकांपर्यंत पोहोचवू शकतील, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतील. यासाठी म्हणून आपण प्रामाणिकपणे अशा स्वरूपाचा जो प्रयत्न आहे तो करतो आहोत. आज आपली ही व्याख्यानमाला या ठिकाणी संपलेली आहे. आपण नवीन एक उपक्रम घेऊन सातत्याने अशा स्वरूपाने इंटरॅक्शन्स, आता आपल्याला ही फॅसिलिटी पोस्ट कोरोना सेशनमध्ये ऑनलाईन इंटरॅक्शनची मिळालेली आहे, त्याचा उपयोग आपण निश्चितपणे करणार आहोत. मी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आजच्या ज्या आपल्या वक्त्या होत्या माननीय प्रोफेसर शांतीश्री पंडित मॅडम आणि त्यांचं अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. आणि मॅडम बरोबर अलीकडच्या काळात खूप इंटरॅक्शन्स वाढल्यात, कारण जसं आता मॅडमनी सांगितलं की आपलं छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र जे आहे ते आता तिथे ऍक्टिव्हेट झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपलं मराठी भाषा केंद्र हे देखील तिथं ऍक्टिव्हेट झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मॅडम बरोबर नेहमी इंटरॅक्शन होत असतात. आणि आता RD सर म्हणाले ते खरंच आणि इव्हन शिर्के सर सुद्धा म्हणाले ते खरं आहे. अत्यंत नवीन प्रकार JNU मध्ये, कारण मी पण JNU मध्ये 10 वर्ष होतो, परंतु असा व्हाईस चान्सलर पहिल्यांदा मी बघितला की ज्या स्टेट गव्हर्नमेंट बरोबर इंटरॅक्शन करताय आणि त्यांच्याकडनं फंड्स आणणं, त्यांना परस्युएट करणं हे मोठं चॅलेंज आहे. आसामकडनं खूप मेजर मोठा फंड मॅडमने मिळालेला आहे आणि त्यांचे अध्यासन केंद्र हे JNU मध्ये सुरू होत आहेत. पहिल्यांदा अशा प्रकारचे फंड्स हे JNU मध्ये येताना आपण पाहतो आहोत आणि हे खूपच आनंदाची बाब आहे. आम्ही JNUचे अलुमनाय म्हणून आम्हाला याचा प्रचंड अभिमान आहे की मॅडम तिथं आहे, ते स्वतः JNUचे स्टुडंट आहेत आणि आज ते JNUचं नेतृत्व पण करतायत आणि अत्यंत संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशाच प्रकारचं मॅडमचं कार्य आहे. त्यामुळे मॅडमचं, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी RD कुलकर्णी सर हे जॉईन झाले, शिर्के सर जॉईन झाले, डॉक्टर मनीष दभाडे जॉईन झाले. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यामधनं मॅडम आज आमच्याकडे सर्व आमचे प्राध्यापक, प्रिन्सिपल्स, गव्हर्नमेंट कॉलेजचे प्रिन्सिपल्स, डायरेक्टर, प्री-आयस ट्रेनिंग सेंटरचे डायरेक्टर्स, आमचे सर्व जॉईंट डायरेक्टर्स, विद्यापीठातले पदाधिकारी आज या ठिकाणी जॉईन झाले, पत्रकार पण आज बरेच जॉईन झालेले आहेत. मी या सगळ्यांचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. हे 5 लेक्चर जे आपले ह्या सिरीज मध्ये झालेत हे सगळे आपल्या DHEच्या वेबसाईटवरती आणि त्याचप्रमाणे आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती अवेलेबल आहेत. त्यामुळे ज्यांनी मिस केलेलं असेल त्यांना हे नेहमीच व्ह्यू करता येतील. अशा दृष्टिकोनात यांना लवकरच रायटिंग फॉर्म मध्ये देखील आम्ही हे आणतो आहोत आणि फार लवकर, शक्यतो पुढच्या मंथ एंड पर्यंतच तुम्ही एडिटेड व्हॉल्यूमच्या रूपाने हे सगळे आपल्या महाविद्यालयांमध्ये अवेलेबल असतील. मी आणखीन एक छोटीशी अनाउन्समेंट या ठिकाणी करतो की आपण एक त्रैमासिक सुरू केलेला आहे.
आणि ते त्रैमासिक पहिल्यांदाच उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या इतिहासामध्ये जसं आपलं स्वतःचं युट्यूब चॅनल आपण सुरू केलं, ट्विटर हँडल आपण सुरू केलं, त्याचप्रमाणे आपलं स्वतःचं त्रैमासिक सुरू केलं. आणि त्या पहिल्या त्रैमासिकाचं अनावरण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये केलं होतं. आता त्याचा दुसरा अंक त्या माननीय मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते त्याचं अनावरण होत आहे मंत्रालयामध्ये. आणि तो अंक आपल्या सर्व महाविद्यालयांना एक मे बी स्पॅन ऑफ 7 days 6 to 7 days मध्ये अवेलेबल होईल. तो आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्या. त्याच्यामध्ये अनेक कुलगुरूंनी आपले विचार मांडलेले आहेत, महत्वाचे आर्टिकल्स आहेत आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. अतिशय चांगला उपक्रम आहे. साधारणतः 150 पानांचं हे मॅगझिन आहे आणि जे तुमच्या लवकरच नेक्स्ट वीकला तुमच्या सगळ्यांपर्यंत हे पोहोचेल. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. आपल्याकडनं अत्यंत उत्तम रिस्पॉन्स मिळतो आहे आणि याच रिस्पॉन्समुळे आमचाही उत्साह वाढतो आहे. मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आवर्जून उल्लेख करतो आज आमच्या मंत्री महोदयांचा, राज्यमंत्री महोदयांचा आणि आमच्या ECS अपर मुख्य सचिव साहेबांचा, की ज्यांचा सपोर्ट हा नेहमी आम्हाला असतो. त्यामुळे असे अनेक उपक्रम हे आम्ही हाती घेऊ शकतो आणि ते यशस्वीपणे राबवू पण शकतो. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा एकदा एखाद्या नव्या सिरीजमध्ये आपण लवकरच एकमेकांना भेटूयात हे करतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, धन्यवाद.